हॅलो एव्हरीवन, मनोबल प्रबोधिनीमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्व? आय होप आनंदित असाल. तर आज आपण ही पीवायक्यू सिरीज पुढे कंटिन्यू करत आहोत आणि आज आपण चॅप्टर बघणार आहोत एनर्जी, ऊर्जा. तर यामध्ये आलेले मॅक्झिमम आपण कायनेटिक एनर्जीवर आलेले प्रश्न जे आरआरबीचे 2018 ते आतापर्यंत 2000 लेटेस्ट 2025 पर्यंत आलेले आहेत. आरआरबीचे सर्व एक्झाम मध्ये एनटीपीसी, एएलपी, जेई आणि ग्रुप डी. तर याच्या सर्वातले आपण प्रश्न घेणार आहोत. तर चला, आय होप तुम्ही अभ्यास करत असाल, एनसीईआरटी वाचत असाल. तुम्ही हा टॉपिक वाचलेला असेल, नाही तर कुठून तरी व्हिडिओ लेक्चर मधून कव्हर केलेला असेल. तर आपण ही कुठला वेळ न गमावता डायरेक्ट आपण क्वेश्चन आहे त्याचं एक्सप्लेनेशन बघू. चला, फर्स्ट क्वेश्चन आहे. विच एनर्जी ऑफ द वाइंड डज अ वाइंड मिल यूज? तर बघा, इथे वर इंग्लिशमध्ये प्रश्न दिलेला आहे, खाली मराठीत दिलेला आहे. मी वाचून घेतो. जर तुम्हाला याचा आन्सर माहित असेल तर तुम्ही फास्ट फॉरवर्ड करून 1.5 मध्ये व्हिडिओ बघू शकता. ओके. हा, तर मराठीमध्ये पवनचक्की वाऱ्याची कोणती ऊर्जा वापरते? जी पवनचक्की असतात आपल्या, त्या कोणत्या ऊर्जेचं रूपांतर करून आपल्याला इलेक्ट्रिसिटी देतात? ओके. तर ऑप्शन ए आहे औष्णिक ऊर्जा, ऑप्शन बी आहे गतिज ऊर्जा म्हणजेच कायनेटिक एनर्जी, ऑप्शन सी आहे हीट एनर्जी म्हणजे उष्णता ऊर्जा, आणि ऑप्शन डी आहे जल ऊर्जा म्हणजे आपण याला हायड्रो पॉवर किंवा हायड्रो एनर्जी असं म्हणतो. तर याचं उत्तर काय राहील? डी. ते कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जाचं रूपांतर आपल्याला इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये करून देतात. कोण? हे जे पवनचक्क्या म्हणतो आपण याला, वायनिंग ते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघू. इफ द एअर रेजिस्टन्स इज निग्लिजिबल, देन what will be the sum of potential energy and kinetic energy of the free falling body? कशी बॉडी? फ्री फॉलिंग. तर याचं ऑप्शन बघून घेऊ. ए एंडलेस, बी डबल द सम ऑफ द पोटेन्शियल एनर्जी, सी 0, डी कॉन्स्टंट. जर हवेचा प्रतिकार नगण्य असेल, हवेचा प्रतिकार निग्लिजिबल केला त्यांनी, तर मुक्तपणे खाली पडणाऱ्या वस्तूच्या संभाव्य ऊर्जा, आणि संभाव्य म्हणजे याला स्थितीज ऊर्जा करा, स्थितीज, याला मराठीत स्थितीज ऊर्जा म्हणतात. हे थोडी टायपिंग मिस्टेक झाली आहे. स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जेची बेरीज काय असेल? तर एक अंतहीन म्हणजे एंडलेस असेल, बी संभाव्य ऊर्जेच्या बेरजेच्या दुप्पट असेल, सी 0 असेल, की ती स्थिर म्हणजे कॉन्स्टंट असेल. तर जेव्हाही ही जेव्हा फ्रीली फॉलिंग बॉडी असते तेव्हा याचं पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू काय असतं? कायनेटिक एनर्जी. म्हणजे हे काय असतात? कॉन्स्टंट असतं. ओके, ते स्थिर असतात. ओके, ऑप्शन डी याचं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे हा ग्रुप डी 2018 आलेला आहे पहिल्या शिफ्टमध्ये. अ युनिफॉर्म चेअर ऑफ अ लेंथ 2 मीटर इज केप्ट, सॉरी, अ युनिफॉर्म चेन, एक चेन आहे, ऑफ अ लेंथ 2 मीटर इज केप्ट ऑन अ टेबल such that a length of 60 centimeter hang freely from the edge of the table. The total mass of the chain is 4 kg. What is the work done in pulling the entire chain on the table? मराठीमध्ये बघू. एक युनिफॉर्म चेन म्हणजे एक समान 2 मीटर लांबीची साखळी म्हणजे चेन आहे टेबलावर, अशी ठेवली आहे की तिची 60 सेंटीमीटर, किती? 60 सेंटीमीटर लांबीचा भाग टेबलाच्या कडेवरून मुक्तपणे लटकत आहे. हा असा टेबल आहे. इथे अशी अशी ही चेन आहे, पूर्ण 2 मीटर लांबीची चेन आहे, आणि हा 60 सेंटीमीटरचा जो भाग आहे असा हा खाली त्या टेबलावरून एजवर म्हणजे कोपऱ्यावरून असा खाली लोंबकळत आहे, लांबीचा कडेवरून मुक्तपणे लटकत आहे. साखळीची एकूण वस्तुमान 4 केजी आहे. ओके, 4 किलो. मास किती यायचं? 4 केजी आहे. 4 केजी. तर संपूर्ण साखळी टेबलावर ओढण्यासाठी केलेलं कार्य किती आहे? हा वरचा प्रॉब्लेम आहे, तरी आपण हे बघू. तर इथे बघा, एक डायग्राम मी दाखवतो तुम्हाला. ही डायग्राम आहे. टोटल लेंथ किती सांगितली त्याची? 2 मीटर. 2 मीटर. तर मग आता आपण 2 मीटर ते आपण सेंटीमीटर मध्ये घेऊ. किती? 200 सेंटीमीटर. आणि 200 सेंटीमीटरचं वजन किती सांगितलेलं आहे इथं? बघा, वजन किती आहे? 4 केजी. ओके, 200 सेंटीमीटरचं किती आहे? 4 केजी वजन आहे. आणि किती लटकत आहे? 60 सेंटीमीटर. बरोबर आहे ना? हे बघा, यांनी सांगितलेलं आहे की 60 सेंटीमीटर लांबीचा भाग टेबलाच्या कडेवरून मुक्तपणे लटकत आहे. ओके, तर हा इतका भाग 60 सेंटीमीटरचा भाग लटकत आहे. तर आपल्याला हा ओढण्यासाठी किती कार्य करावं लागेल हे विचारलेलं आहे. तर पूर्ण आपल्याला 200 सेंटीमीटर ओढायची काय नाही, 60 सेंटीमीटरच ओढायची आहे.
तर आपण 200 सेंटीमीटर 4 किलोची आहे, तर 60 सेंटीमीटर कितीची आहे हे काढून घेऊ. तर आपण याला अर्ध करू. 100 सेंटीमीटर किती होईल? 2 केजीची. ओके, बरोबर आहे ना. 4 केजीची 200 सेंटीमीटर, तर जर अर्ध केलं तर 60 सेंटीमीटर हे, तर 100 सेंटीमीटर कितीची राहील? 2 केजीची. इथे काढून घेऊ 10 सेंटीमीटर कितीची राहील? 0.2 केजीची. बरोबर आहे. आणि 100चे जर का अर्ध केलं 50 सेंटीमीटर कितीची राहील? 1 केजी. तिचं वजन 1 केजी राहील. आपल्याला किती पाहिजे? 60 सेंटीमीटर पाहिजे. हे दिसलं का मी असं का काढलं? कारण की 10 + 50 किती होईल? 60 सेंटीमीटर. 60 सेंटीमीटर किती? 1 केजी आणि 0.2 केजी म्हणजे 1.2 केजी. ओके, आलं का आपल्याजवळ? 60 सेंटीमीटर 1.2 केजी. ओके. आता आपल्याला हे वर्क डन काढायचं होतं याचं. तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं वर्क डन mgh, बरोबर आहे. पोटेन्शियल एनर्जी जो घेतो आपण इथे. मास किती आहे? मास आहे 1.2 केजी. जी ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे का? जी ची व्हॅल्यू इथे दिलेली नाही आहे, तर आपण किती घेत असतो? 10. ओके. आणि 60 हाईट किती आहे? 60 सेंटीमीटर. बरोबर आहे. तर हाईट जर 60 सेंटीमीटर घेतलं, 12×72 हा किती येत आहे आपल्याला? नियर अबाउट 7.2 जूल. ओके. तर वर्क डन किती? 7.2 जूल. आणि जसं तुम्ही हे ऑप्शन मारसाल 7.2 जूलचं, तसं तुम्ही चुकले. कारण की याचं पूर्ण जे मास आहे तुम्ही इथे कन्सिडर केलं, पूर्ण 60 सेंटीमीटर कन्सिडर केली, बरोबर आहे. पण ऍक्च्युली हे जे मास घेतो आपण, तर हे कुठे घ्यावं लागेल? इथपासून घ्यावं लागेल का? सर्व ठिकाणी काही मास इथं असेल, काही इथं असेल, काही इथं असेल, काही इथं असेल, बरोबर आहे. तर याचं सेंटर ऑफ मास घ्यावं लागतं, म्हणजे इथून हाईट घ्यावं लागते. ओके, सेंटर पासून. तर मग काय घ्यावं लागेल इथे? मास किती घेतलं? 1.2 केजी. हाईट किती? ग्रॅव्हिटेशन व्हॅल्यू किती घेतली? जी घेतली 10, आणि याची किती घेतली आपण हाईट? 30 सेंटीमीटर, म्हणजे 60/2. मग सेंटरला घेतलं आपण. तर हे किती झालं? 12×72, बरोबर आहे. अपॉन 2 म्हणजे किती? 3.6 जूल. तर हे येईल याचं करेक्ट आन्सर. ओके, बघा. तर याचं ऑप्शन आहे सी. आलं लक्षात? रिकामी जागा. द पार्टिकल हॅव अ ग्रेटर कायनेटिक एनर्जी. मराठीमध्ये बघू. ऑप्शन आहे ए लिक्विड, बी प्लाझ्मा, सी सॉलिड, जी गॅस. रिकाम्या जागा कणांमध्ये अधिक गतीची ऊर्जा असते. द्रवमध्ये, प्लाझ्मामध्ये, घनमध्ये की वायूमध्ये. बघा, मी इथे क्यूब घेतलेला आहे आणि त्याच्यात एका सॅम्पल घेतलेला आहे. हे आहे सॉलिड, हे आहे लिक्विड आणि हे आहे गॅस. ओके. तर गॅसमध्ये अणू हे दूर 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 असतात आणि सॉलिडमध्ये बघा जवळ जवळ असतात. तर यामुळे काय होतं? यामुळे जे गॅसमध्ये आहे ना, जी गॅसमध्ये आहे तिची कायनेटिक एनर्जी ही जी असते की नाही, ही मॅक्झिमम असते. कारण की त्यांच्याजवळ ते स्पेस असतं, बऱ्यापैकी ते मोकळे मोकळे असतात. आणि जे सॉलिडमध्ये आहेत ते कॉम्पॅक्ट असतात, एकमेकांच्या जवळ खूप घट्ट जमलेले असतात. तर त्यामुळे सॉलिडचे जे आहे ती कायनेटिक एनर्जी कमी असते आणि जी गॅसची आहे ती कायनेटिक एनर्जी जास्त असते. तर याचं कसं असतं? कायनेटिक एनर्जी गॅसची सर्वात जास्त, त्यानंतर लिक्विडची आणि त्यानंतर सर्वात कमी जी असते ती आपल्या सॉलिडची. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक मिनिट वाचा क्वेश्चन तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन आहे 900 इंटू 10⁻⁶ हा 106 नाही, हा 10⁻⁶ जूल आहे. ओके. 10⁻⁶ जूल ऑफ energy is consumed in a month in a house. How much this energy is in the unit? ऑप्शन मध्ये हे मराठीत बघा. एका घरातल्या एका महिन्यात 900 गुणिले 10⁻6 जूल ऊर्जा वापरली जाते. ही ऊर्जा किती युनिट मध्ये आहे? आता 1 युनिट म्हणजे काय असतं? 1 किलोवॅट अवर, बरोबर आहे. म्हणजेच काय असतं? 3.6 जूल, बरोबर आहे. 1 युनिट म्हणजे काय असतं? 3.6 इंटू 10⁻⁶ जूल. चुकलो, सॉरी. 3.6 इंटू 10⁻⁶ जूल, बरोबर आहे. तर आपल्याला विचारलं किती? 900 इंटू 10⁻⁶ जूल म्हणजे किती युनिट होईल? तर काय करावं लागेल आपल्याला? 3.6 इंटू 10⁻⁶ जूलने याला काय भागावं लागेल, म्हणजे हे किती युनिट आहे इतकं युनिट हे निघून येईल आपलं.
10⁶ 10⁶ काटलं 3.6 ने याला भाग दिला तर हा येईल ना, एक शून्य वाढवलं आणि 36, हा नियर येते, हा हे येईल 25 युनिट. ओके, किती येईल हे? महिन्याला किती युनिट वापरले त्यांनी? 25 युनिट वापरले. सॉरी, हा शून्य कट केला होता ना, हा 250 युनिट येईल. ओके, चला 250 युनिट. कॅल्क्युलेशन चुकलं माझं थोडं, ऑप्शन डी राहील. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. एक मिनिट, क्वेश्चन बघा. सॉरी, साईट. क्वेश्चन आहे, व्हेन अ कॉम्प्लेक्स स्प्रिंग इज रिलीज इट कन्वर्टेड पोटेन्शियल एनर्जी इनटू. जेव्हा कॉम्प्लेक्स एनर्जी बघा इथं आहे दाखवलेला, जेव्हा आपण एखादा स्प्रिंग कॉम्प्लेक्स करतो आणि तेव्हा जेव्हा त्याला सोडतो, जेव्हा ते कॉम्प्लेक्स करतो तेव्हा त्याच्यात कोणती एनर्जी असते? पोटेन्शियल. आणि जसं त्याला रिलीज केलं तेव्हा त्याच्यात कोणती एनर्जी झाली? कायनेटिक. ओके, तर ऑप्शन डी, जेव्हा दाबलेली स्प्रिंग सोडली जाते तेव्हा तिची संभाव्य ऊर्जा, सॉरी स्थितीज ऊर्जा रिकाम्या वेगामध्ये रूपांतरित होते. कशात होते? गतिज ऊर्जामध्ये रूपांतरित होते. नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन आहे, द पोटेन्शियल एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट इन्क्रीज विथ इट्स. ओके, मराठीत बघू, वस्तूची स्थितीज ऊर्जा तिच्या रिकाम्या वेगासोबत वाढते. कशासोबत वाढते? स्थितीज ऊर्जा म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे काय असतं? NGH. इथे काय आहे? व्हेलॉसिटी, हाईट, डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स. जशी जशी याची हाईट वाढेल तशी तशी पोटेन्शियल एनर्जी सुद्धा वाढत असते. बघा, या पर्सननी हे डोक्यावर उचललेलं आहे, म्हणजे या हाईटवर उचललेलं आहे, म्हणून याची पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे. जर त्यांनी इथपर्यंत उचललं असतं तर त्याची पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा ॲज कम्पेअर्ड टू एच्या कमी असते. ओके, तर याचं काय राहील? जसं जसं याची हाईट वाढेल तशी तशी याची पोटेन्शियल एनर्जी सुद्धा वाढेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द एनर्जी एक्झर्टेड ड्यू टू द पोझिशन अँड शेप टेकन बाय अन ऑब्जेक्ट. जेव्हा पोझिशन हा शब्द येईल किंवा मराठीत बघू, एखाद्या वस्तूने घेतलेली स्थिती आणि आकारामुळे वापरलेली जाणारी ऊर्जा कोणती असते? जेव्हा स्थिती असते म्हणजे ती कुठेतरी आपण ठेवलेली आहे, बरोबर? MGH म्हणजे तिची काहीतरी हाईट आहे. जेव्हा हाईट येईल तेव्हा काय घ्यायचं? पोटेन्शियल एनर्जी. ओके, पोझिशन अँड शेपमुळे जी एनर्जी डिसाईड करतो आपण, कोणती एनर्जी असते त्याच्यामध्ये? कायनेटिक एनर्जी. चला पुढचा आहे, एनर्जी विच एनर्जी इज इन द वॉटर स्टोअर्ड इन द डॅम. ऑप्शन आहे पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, कायनेटिक एनर्जी की ग्रॅव्हिटेशनल एनर्जी. धरणामध्ये साठवलेल्या पाण्यामध्ये कोणती ऊर्जा असते? स्थितीज ऊर्जा, पुन्हा सांगतो हे स्थितीज ऊर्जा आहे, विद्युत ऊर्जा, गतिज ऊर्जा की गुरुत्वाकर्षण ऊर्जा. ते जी साठवलेल्या पाण्यामध्ये असते डॅम मध्ये, त्याच्यात कोणती ऊर्जा असते? पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे कोणती एनर्जी म्हणतो आपण त्याला? स्थितीज ऊर्जा. चला, डॅम वरून प्रश्न आला तर मी तुम्हाला एक दोन जीकेचे प्रश्न सांगून देतो. बघा, याच्यात म्हणजे आपल्या रेल्वेमध्ये NTPC आणि ग्रुप डी मध्ये हा जीकेचे प्रश्न खूप वेळा रिपीट झालेले आहेत. त्याच्यापैकी एक दोन प्रश्न तुम्हाला विचारतो, तुम्ही कमेंटमध्ये त्याचं उत्तर द्या. तुम्हाला टेहरी डॅम माहिती आहे का कुठे आहे? चला मी सांगून देतो. टेहरी डॅमवर आपण हायड्रो पॉवर प्रोजेक्ट बनवलेला आहे. तर टेहरी डॅम माहिती आहे कशावर आहे? तर टेहरी डॅम आहे भागीरथी रिव्हरवर, सॉरी भागीरथी रिव्हरवर. कुठे आहे हा? UK मध्ये, उत्तराखंड मध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन मला सांगा, नागार्जुन सागर नागार्जुन सागर डॅम कुठे आहे आणि हे सांग कोणत्या नदीवर आहे? ओके, आणि आणखी एक सांगून द्या, म्हणजे आता आहेच तर श्री सैलम हा हायड्रो पॉवर प्रोजेक्ट म्हणजेच आपला जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? श्री सैलम, आणि कोणत्या राज्यामध्ये आहे? ओके, तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, नाहीतर तुम्ही एक नोट्समध्ये काढूनच घ्या, कारण की हे खूप वेळा रिपीट होणार प्रश्न आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन आहे, ए मुव्हिंग ऑब्जेक्ट इसेन्शियली रिसिव्ड. एखादी गतिमान वस्तूमध्ये आवश्यकता कोणती ऊर्जा असते? कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी की थर्मल एनर्जी? गतिज ऊर्जा, स्थितीज ऊर्जा, यांत्रिक ऊर्जा की औष्णिक ऊर्जा?
तर जीही मुव्हिंग बॉडी असेल त्यामध्ये कोणती ऊर्जा असेल 100% कायनेटिक एनर्जी म्हणजेच गतिज ऊर्जा. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. विच ऑफ द फॉलोइंग एनर्जी इज ऑलवेज पॉझिटिव्ह? हा महत्वाचा भाग आहे. हा प्रश्न आहे आरबी ग्रुप डी 26/10/2018 मध्ये आलेला. तर ऑप्शन ए स्टॅटिक एनर्जी, ऑप्शन डी कायनेटिक एनर्जी, ऑप्शन डी पोटेन्शियल एनर्जी, ऑप्शन सी पोटेन्शियल एनर्जी, ऑप्शन डी ग्रॅव्हिटेशनल एनर्जी. खालीलपैकी कोणती ऊर्जा नेहमी सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह असते? स्थितीज ऊर्जा, गतिज ऊर्जा, संभाव्य ऊर्जा म्हणजे स्थितीज ऊर्जा, पोटेन्शियल एनर्जी आणि किंवा गुरुत्वाकर्षण ऊर्जा. आता हे बघा, जेव्हाही तुम्ही मास बघसाल म्हणजे वस्तुमान हे कधीही पॉझिटिव्ह असते. ओके, आणि इथे कायनेटिक एनर्जी मध्ये फॉर्म्युला बघा कायनेटिक एनर्जीचा, हाफ एम व्ही स्क्वेअर. मास कधीही पॉझिटिव्ह असेल आणि व्हिलॉसिटीचा स्क्वेअर हा कधीही पॉझिटिव्ह असतो. इवन दो जर त्या बॉडीने काहीही मुवमेंट केली नाही म्हणजे काही चाल केली नाही तर तिची व्हिलॉसिटी किती राहील? 0 राहील. ओके, 0 जरी असली तरीही ते निगेटिव्ह नाही. कळालं ना? निगेटिव्ह नाही. त्यामुळं कायनेटिक एनर्जी ही कधीही सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह असते. म्हणजे गतिज ऊर्जा ही कधीही पॉझिटिव्ह असते. हा प्रश्न चांगला आहे. ओके, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे वन कमर्शियल युनिट ऑफ एनर्जी. कमर्शियल युनिट काय आहे? किलोवॅट अवर. आपण ह्याच्यावर खूप वेळा प्रश्न बघितलेला आहे. मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये याच्यावर प्रश्न बघितलेला आहे. तर आपण किलोवॅट अवर. ऑप्शन काय याचं? ऑप्शन ए. ओके, चला नेक्स्ट. हा प्रश्न वाचून घ्या. An 8 kg iron ball and 3 kg aluminum ball are dropped from height 20 meter. Which of the following quantity amount will be the same in then above 10 meter height from the ground? 8 किलो वजनाचा लोखंडी गोळा आणि 3 किलो वजनाचा अल्युमिनियमचा गोळा 20 मीटर उंचीवरून खाली टाकला. जमिनीपासून 10 मीटर उंचीवर असताना त्याच्यापैकी कोणत्या राशीची क्वांटिटी प्रमाण समान असेल? म्हणजे इथून आहे, इथून हे आपण दोन्हीही हे यांची हाईट आहे 20 मीटर. इथून आपण हे सोडले आणि याला आपल्याला विचारलं कुठं? 10 मीटर हाईटवर. म्हणजे इथे या पॉइंटला कोणती जी आहे क्वांटिटी ती सेम राहील. तर बघा, चला आपण एकदा पोटेन्शियल एनर्जी चेक करू. mgh, दुसऱ्याची mgh. मास किती आहे? 8 kg. ग्रॅव्हिटेशनल व्हॅल्यू नाही दिलेली तर आपण 10 घेऊन घेऊ आणि हाईट 10 सेंटीमीटर. असं त्याची 3 kg 10 आणि हाईट 10 सेंटीमीटर. सॉरी काय झालं? 10 सेंटीमीटर. तर हे किती आहे? 800 आणि हे किती आहे? 300 जूल. तर ही याची पोटेन्शियल एनर्जी सारखी आहे का? नाही, पोटेन्शियल एनर्जी तर सारखी नाही, याची जास्त आहे. कायनेटिक एनर्जी बघू. हाफ एम व्ही स्क्वेअर. याची हाफ एम व्ही स्क्वेअर. हाफ कटला. मास किती आहे? 8 kg. व्हेलॉसिटी माहिती नाही. हा किती? 3 kg. व्हेलॉसिटी माहिती नाही. तर आपल्याला व्हेलॉसिटी काढावी लागेल. व्हेलॉसिटी काढायसाठी आपल्याला काय करावं लागेल? न्यूटन्स लॉ आहे, त्याचे 3 लॉ आहेत. तर आपल्याला न्यूटनचा लॉ वापरावा लागेल. तर आपण बघू. न्यूटनचा थर्ड लॉ वापरू. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एस. आपल्याला व्ही काढायचा आहे. याची इनर्शियल व्हेलॉसिटी काय आहे? 0 आहे. 2. ग्रॅव्हिटेशनल व्हॅल्यू किती आहे? ग्रॅव्हिटेशनल व्हॅल्यू आहे याची, एक मिनिट समोर गेला, 10. आणि यस म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झालं आहे? 10. म्हणजे हे डिस्प्लेसमेंट जे आहे की हे यस हे आपण एच घेतलेली आहे, हाईट घेतलेली आहे. ओके, तर ही किती? 2 × 20. ओके, व्ही आहे 200 मीटर पर सेकंद. सॉरी, व्ही स्क्वेअर. तर व्ही किती ना आपला इथं? व्ही येईल हा
10 into 2 √2 मीटर पर सेकंद। एक मिनिट, मी हे थोडं साफ करतो। हा, व्हीची व्हॅल्यू किती आली आपली? 10 into √2 मीटर पर सेकंद। ओके, चला तर आता इथून आपण बघू कायनेटिक एनर्जी। तर इथे कायनेटिक एनर्जी काय? हाफ एम व्ही स्क्वेअर, दुसऱ्याची किती? हाफ एम व्ही स्क्वेअर। पण इथे बघितलं का तुम्ही, जी व्ही ची व्हॅल्यू आहे V1, म्हणजे आपण याला V1 म्हणू, 8 kg वाल्याला आणि 3 kg ॲल्युमिनियमसाठी V2 म्हणू। पण V1 इक्वल टू V2 आहे ना, बरोबर आहे, कारण की दोघे एका साईडवरून सोडले आणि एका साईडवर आपण त्याची कॅल्क्युलेशन करत आहोत। तर मग काय येईल इथं? तर इथे येईल आपला 1/2 m V1 स्क्वेअर। 1/2 कट करून घेऊ आपण। या पेन 1/2 कट करून घेऊ। M1 V1 m, आता V1 V2 ची व्हॅल्यू सारखीच आहे, तर दोघांचं व्हीच घेऊ आपण। ओके, तर आता मोमेंटम काय असतं? मास इंटू व्हेलॉसिटी, बरोबर आहे। तर म्हणजे काय आलं, हे जे आहे याचं मोमेंटम आहे P, ह्या दोघांची व्हॅल्यू काय आहे? सारखी आहे, म्हणजे संवेग हा दोघांचा सारखा आहे। कळालं? ओके, चला नेक्स्ट। अरे इथे तर पूर्ण पेज होता आपल्याजवळ। पहिल्या वेळेस आपण MGH कडून तिचं बघून घेतलं होतं की तिची व्हॅल्यू सारखी आहे का। MGH इक्वल टू MGH बघितलं होतं, तर 8 kg इंटू 10 इंटू हाईट दिली होती 10 सेंटीमीटर, आणि सेम 3 kg इंटू 10 इंटू हाईट दिली होती 10 सेंटीमीटर, बरोबर आहे। तर हे 800 आलं तर पहिल्याची व्हॅल्यू आणि दुसऱ्याची आली 300, हा मोठा आहे, म्हणजे दोघांचं सेम होतं का? नाही। मग आपण कायनेटिक एनर्जी, तर त्यासाठी आपल्याला व्ही ची व्हॅल्यू पाहिजे होती, म्हणून आपण व्ही स्क्वेअर इक्वल टू न्यूटन लॉ वापरला। प्राइस AS, इनिशियल व्हॅल्यू 0 आहे, सोडताना त्याची व्हॅल्यू जेव्हा बॉल इथून आपण सोडू तेव्हा इनिशियल व्हेलॉसिटी किती राहील? 0 राहील, बरोबर आहे। U इक्वल टू U इथे इनिशियल व्हेलॉसिटी दाखवत आहे। आपण 2 A म्हणजे ऍक्सेलरेशन, म्हणजे इथे आपण ग्रॅव्हिटेशनची व्हॅल्यू घेतली, आणि S काय घेतला आपण? तिची 10 सेंटीमीटर हाईट सांगितली होती त्यांनी। ओके, किती सेंटीमीटर हाईट सोबत येतील, म्हणून ती 10 सेंटीमीटर हाईट घेतली। तर हे किती आलं? 200। व्ही स्क्वेअर इक्वल टू 200, म्हणजे व्ही इक्वल टू येते 10 इंटू √2 मीटर पर सेकंड। ओके, बरं। तर आता महत्वाचं काय आहे, त्यांनी सांगितलं होतं की एका जागेवरून 2 बॉल सोडतात आणि 10 सेंटीमीटरवर तिची कोणती व्हॅल्यू सेम राहील असं विचारलं, 10 सेंटीमीटर। तर त्या सेंटीमीटरवर व्ही दोघांसाठी सारखाच राहील, म्हणून हाफ कायनेटिक एनर्जी इक्वल टू हाफ mv स्क्वेअर, दुसऱ्याची कायनेटिक एनर्जी इक्वल टू हाफ m1 m2 v स्क्वेअर। हा व्हेलॉसिटी दोघांची सारखीच आहे, म्हणजे काय येईल इथं? आपण हा 1/2 कट जर केला तर हे दोघांसाठी सारखंच येईल, तर m v V1 नाही, आणि हा सारखाच येईल, म्हणजे दोघांचं काय? मोमेंटम हे दोघांचं काय येईल? सारखं येईल। ओके, लक्षात आलं? जे पहिल्या व्हॅल्यूचं म्हणजे पहिल्या बॉलचं आणि दुसऱ्याचं काय सारखं येईल? मोमेंटम हे दोघांचंही सारखं येईल। नेक्स्ट, when a complex sling म्हणजे स्प्रिंग इज रिलीज इट चेंज द पोटेन्शियल एनर्जी। एक स्प्रिंग आहे, ते तुम्ही अशी कॉम्प्रेस केली म्हणजे दाबली दोन साईडने, जेव्हा दाबलेली स्प्रिंग सोडली जाते तेव्हा ती संभाव्य ऊर्जेचे रिकामी जागेत मध्ये रूपांतर करते, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी हे कन्वर्ट कशात करते? ती कायनेटिक एनर्जी। ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू। by which the kinetic energy of an object is increased. कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला काय? हाफ mv स्क्वेअर, म्हणजे जर का मास वाढलं किंवा व्हेलॉसिटी वाढली तर इथे कायनेटिक एनर्जी सुद्धा वाढेल। तर इथे व्हेलॉसिटी कशी वाढेल? फ्रिक्शन, टाइम, मास, स्पीड वाढली म्हणजे व्हेलॉसिटी वाढली, म्हणजे नेमकं काय? स्पीड जर वाढली तर कायनेटिक एनर्जी सुद्धा वाढेल। वस्तूची गतिज ऊर्जा कशामुळे वाढते? वेगमुळे वस्तूची गतिज ऊर्जा वाढते, कारण की दोघे डायरेक्ट प्रोपोर्शनल आहे। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, द कायनेटिक एनर्जी ऑफ अ मूव्हिंग ऑब्जेक्ट डिपेंड ऑन। आताच काय सांगितलं तुम्हाला, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? हाफ mv स्क्वेअर, म्हणजे मासवर आणि व्हेलॉसिटीवर हे डिपेंड आहे। गतिमान वस्तूची गतिज ऊर्जा कशावर अवलंबून आहे? मास म्हणजे वस्तुमान आणि व्हेलॉसिटी म्हणजे वेग, म्हणजे काय? वस्तुमान आणि वेगवर
कायनेटिक एनर्जी म्हणजे गतीज ऊर्जा, इथे गतीज ऊर्जा डिपेंड आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. आणि आणखी एक, कायनेटिक एनर्जीमध्ये जर का मास एखाद्या वस्तूचं जास्त असेल तर तिची कायनेटिक एनर्जी सुद्धा जास्त असेल. म्हणजे दाखवताना असं दाखवलेला हा ट्रक आहे आणि ही लहान गाडी आहे. जर दोघांची व्हेलॉसिटी सेम असेल, दोघांची व्ही या व्हेलॉसिटीने जात असतील, तर अशा कंडिशनला ज्याचं मास जास्त आहे त्याची कायनेटिक एनर्जी सुद्धा जास्त राहील. ओके. इन अ हायड्रो पॉवर, व्हॉट इज द एनर्जी दॅट इज कन्व्हर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी? जलविद्युत मध्ये कोणत्या ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होते? ओके. यांत्रिक ऊर्जा, म्हणजे स्थितीज ऊर्जा, उष्णता ऊर्जा, गतीज ऊर्जा, मेकॅनिकल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, हीट एनर्जी की कायनेटिक एनर्जी? जेव्हा त्या धरणातून असं पाणी खाली येते, ही कोणती एनर्जी असते? कायनेटिक एनर्जी. तर या कायनेटिक एनर्जीचं कशात? इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये रूपांतर होते. आलं लक्षात? चला नेक्स्ट क्वेश्चन वाचा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग नोटेबल ऍक्टिव्हिटीज पोटेन्शियल एनर्जी हॅज बीन कन्व्हर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी? खालीलपैकी कोणत्या क्रियेमध्ये संभाव्य ऊर्जा म्हणजे स्थितीज ऊर्जाचे रूपांतर गतीज ऊर्जेमध्ये झाले आहे? ए. फायर क्रॅकर एक्सप्लोजन, स्विच ऑन द टॉर्च, स्विच ऑफ द टॉर्च, और स्विंगिंग ऑफ अ पेंडुलम, म्हणजे फटाक्याचा स्फोट, टॉर्च चालू करणे, टॉर्च बंद करणे, किंवा पेंडुलम ची हालचाल होणे. तर मी इथे तुम्हाला डायग्राम दिलेलं आहे, तुम्हाला उत्तर समजलं असेल आतापर्यंत की पेंडुलम आहे म्हणून. इथे तुम्हाला एक सांगायचं होतं बघा, पेंडुलम या कंडिशनला जेव्हा असतो तेव्हा तिची पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम असते. ओके. इफ द मोमेंटम ऑफ अन ऑब्जेक्ट इज ट्रिपल, इट्स कायनेटिक एनर्जी will be become triple in original value, will remain unchanged, will be 9 times the original value, will be 6 times in the original value. जर एखाद्या वस्तूचा संवेग म्हणजेच काय मोमेंटम तिप्पट झाला तर त्याची गतीज ऊर्जा आता आपण बघू. ओके, दिसत आहे ना? कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? हाफ एम व्ही स्क्वेअर. आता इथे आपल्याला मोमेंटम विचारला, बरोबर आहे? दिसत आहे का? पुन्हा पेन टाकलो. मोमेंटम विचारला तर याच्यासाठी आपण काय करायचं, याला वर आणि न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना मासने मल्टिप्लाय करायचं. आता काय होईल, हे एम हाफ, हाई एम स्क्वेअर झाला व्ही स्क्वेअर अपॉन खालीमध्ये एम, म्हणजे याला कसं लिहिता येईल, हाफ एम व्ही स्क्वेअर अपॉन मध्ये एम. तर याला एम व्ही स्क्वेअर म्हणजेच आपण एम व्ही ला काय लिहितो आपण, पोटेन्शियल मोमेंटम पी इज इक्वल टू असते मास इंटू व्हेलॉसिटी, म्हणजेच आपण याला लिहू शकतो 1/2 पी स्क्वेअर अपॉन एम. ओके. तर आता आपल्याला विचारलेलं आहे की जर इफ द मोमेंटम ऑफ ऑब्जेक्ट इज ट्रिपल, जर त्याचं मोमेंटम म्हणजे काय संवेग जर आपण तिप्पट केला तर कायनेटिक एनर्जीवर काय फरक पडेल? ओके. तर कायनेटिक एनर्जी म्हणजे नेमका आपण काय घेत असतो, मोमेंटमचा स्क्वेअर म्हणजे काय, संवेगचा स्क्वेअर. तर जी दुसरी म्हणजे जी न्यू कायनेटिक एनर्जी आहे आणि जी सुरुवातीची कायनेटिक एनर्जी आहे तिला आपण 1 घेतलं आणि न्यू कायनेटिक एनर्जीला आपण 2 घेतलं. तर न्यू कायनेटिक एनर्जी त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला, आपण हे घेऊन घेऊ, आपण P2 स्क्वेअर अपॉन P1 स्क्वेअर. न्यू कायनेटिक एनर्जी तिप्पट सांगितलेली आहे त्यांनी. ओके. आणि जी आधीची आहे ती सारखीच आहे. तर ही काय होईल, 9p/p स्क्वेअर बाय p स्क्वेअर. हा p स्क्वेअर जर कॅन्सल केला आपण तर हे काय बनेल, मी तुम्हाला दाखवतो. कायनेटिक एनर्जी 2 अपॉन कायनेटिक एनर्जी 1 इज इक्वल टू 9/1, म्हणजेच काय येईल, कायनेटिक एनर्जी 2 इज इक्वल टू काय झालं, 9 टाइम्स ऑफ कायनेटिक एनर्जी फर्स्ट, म्हणजे ते किती होईल, पहिल्याच्या 9 पट. आलं तुमच्या लक्षात? मी काय केलं, इथे मोमेंटम काढायसाठी आपल्याला खाली आणि वर दोघांना मासने मल्टिप्लाय करून घेतलं, म्हणजे हा काय झाला, एम व्ही ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन एम हे आलं. तर हे एम व्ही म्हणजे काय असतं आपलं, पी म्हणजे मोमेंटम म्हणजे संवेग असतं. तर म्हणूनच आपण त्याला काय लिहिलं, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पी स्क्वेअर. ओके. चल, तर याच्यावर आपण हे सॉल्व्ह करून घेतलं आणि मग काय येईल, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 9 टाइम्स ऑफ फर्स्ट कायनेटिक एनर्जी. तर आता आपल्याला एक लक्षात घेता येईल इथे, जर का आपल्याला इतकं नाही कळलं
आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की ते ट्रिपल केलं. असंच जर त्यांनी सांगितलं असतं 2 टाइम केलं किंवा 4 टाइम केलं, तर मॅक्झिमम काय करायचं, याच्या स्क्वेअर मध्ये किंवा अशी क्वेश्चन येतील, किंवा जर तुम्हाला काहीच नाही समजलं, जर टोला मारायचा असला तर 3च्या स्क्वेअर मध्ये काय येईल, 9. तर तुम्ही डायरेक्ट 9 टाइम्स म्हणून हे आन्सर मारू शकता. चला नेक्स्ट. व्हॉट डज द रेज हॅमर हॅव? उंचावलेल्या हातोड्यामध्ये कोणती ऊर्जा असते? तर कोणती ऊर्जा असते यामध्ये पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा असते. ओके. ALP टेक्निशियन 9/2018 हा प्रश्न आलेला होता. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. ऑप्शन काय, डी. आता हा ऑप्शन, इफ द व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इज, प्रश्न वाचून घ्या. If the velocity of an object become twice that the initial velocity, then the kinetic energy become n times. किती टाइम्स सांगितले? n times of its kinetic energy. Then what would be the value of n? एखाद्या वस्तूचा वेग तिच्या सुरुवातीच्या वेगाच्या दुप्पट झाला तर तिची गतीज ऊर्जा तिच्या सुरुवातीच्या गतीज ऊर्जेच्या n पट होते. तर यांचे मूल्य सांगा. हा, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर. तिची काय सांगितलं, तिची इनिशियल व्हेलॉसिटी दुप्पट केली, बरोबर आहे. हाफ m टू v ब्रॅकेटचा स्क्वेअर, बरोबर आहे ना, दुप्पट केली. तर ते किती येईल आता, 4v स्क्वेअर. तर हा 4 आपण बाहेर काढू. 4 1/2 mv स्क्वेअर, बरोबर आहे. mv स्क्वेअर म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी. म्हणजे हे कायनेटिक एनर्जी किती टाइम होईल, 4 टाइम्स. लक्षात, ऑप्शन बी हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट. व्हेन यू स्ट्रेच अ रबर बँड देन द एनर्जी स्टोअर इन इट. जेव्हा तुम्ही रबर बँड ताणता तेव्हा त्यात कोणती ऊर्जा साठवली जाते? तर त्यात सोपी प्रश्न आहे, कोणती, पोटेन्शियल एनर्जी साठवली जाते. ALP टेक्निशियन 2018 ला आलेला हा प्रश्न आहे. विच ऑफ, एक मिनिट, विच ऑफ दीज कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. यापैकी कशाची निर्मिती किंवा नाश केला जाऊ शकत नाही? तर हे काय आहे, तर हा फॉर्म याला काय म्हणतो आपण, नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. काय, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय इट. तर हा काय म्हणताय, हा लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स आहे. लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स यालाच म्हणतात. और यालाच काय म्हणतो आपण, यालाच म्हणतो आपण लॉ ऑफ एनर्जी कन्झर्वेशन किंवाच लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, असंच याला म्हणतो. तर काय, एनर्जी नॉर बी क्रिएटेड नायदर बी डिस्ट्रॉइड. चला, हा आला होता ALP अँड टेक्निशियन 2018 ला. नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द कायनेटिक एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट, एक मिनिट, हा दिसत आहे, द कायनेटिक एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट बिकम किती, 256 टाइम्स दॅट ऑफ द इनिशियल व्हॅल्यू. देन द लिनियर मोमेंटम विल बी, मोमेंटम संवेग विचारला. जर एखाद्या वस्तूची गतीज ऊर्जा तिच्या सुरुवातीच्या 256 पट झाली तर नवीन रेखीय संवेग म्हणजे लिनियर मोमेंटम किती असेल? तर आपण चला बघू. हा काय मी तुम्हाला सांगितलं होतं, पटकन घेतो. कायनेटिक एनर्जी आपण इक्वल टू काय घेत असतो, पी स्क्वेअर घेत असतो. तुम्हाला ते नाही सांगत आता की कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर, नंतर m नी न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर मध्ये मल्टिप्लाय करा, डायरेक्ट घेऊ आपण mv स्क्वेअर, बरोबर आहे. तर आता काय, कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड, P1 स्क्वेअर अपॉन P2 स्क्वेअर. दिसत आहे नाही व्यवस्थित? तर आता आपण इमॅजिन करू की फर्स्ट कायनेटिक एनर्जी 1 होती आणि किंवा x होती, आणि नंतरची किती केली, 256 टाइम्स ऑफ x, बरोबर आहे. P1 स्क्वेअर अपॉन P2 स्क्वेअर. x कटला तर हा किती,
P2 स्क्वेअर इज इक्वल टू 256 टाइम्स ऑफ P1 स्क्वेअर. बरोबर आहे. तर एक मिनिट, असं न करता आपण काय करू, 1/256 हा झाला एक्स कटला, हा P1 स्क्वेअर अपॉन P2 स्क्वेअर होता. बरोबर आहे. तर स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड म्हणजे दोघांना अंडर रूट मध्ये टाकू, तर हे किती येईल, 1/256 इज इक्वल टू P1/P2. 256 कशाचा स्कोर आहे, हे स्क्वेअर आहे 16चा, म्हणजे काय P1/P2, म्हणजे जी व्हॅल्यू आहे ती किती येईल, 16 पट येईल P1च्या. ओके. ऑप्शन बी सुरुवातीच्या मूल्याच्या 16 पट येईल. एक तुम्हाला असं सांगू शकतो, जर का तुम्हाला काहीच नसले तर मी तुम्हाला काय सांगितलं, कायनेटिक एनर्जी मध्ये फॉर्म्युला काय आहे, हाफ mv स्क्वेअर, म्हणजे स्क्वेअर येईल, म्हणजे येणारी व्हॅल्यू स्क्वेअर मध्ये येऊ शकते किंवा स्क्वेअर रूट मध्ये येऊ शकते. बरोबर आहे. तर इथे तुम्हाला 256चा स्क्वेअर रूट दिसत आहे का, 16. तर जर का तुम्हाला काहीच नसलं आलं, इतकं नसलं, तर काय करायचं, 16 टाइम्स याच्या मल्टिप्लाय म्हणजे याच्या स्क्वेअर किंवा स्क्वेअर रूट मध्ये बघायचं. जर का असं असलं तर, कारण की हे थोडे वेळ खाऊ प्रॉब्लेम असतात, तर ते सोडवण्यापेक्षा काय करायचं, जर का वेळ नसेल तर याच्या स्क्वेअर मध्ये येणारी व्हॅल्यू किंवा स्क्वेअर रूट मध्ये येणारी व्हॅल्यू बघायचा आणि ऑप्शन टिक करून समोर निघून जायचं. तो तुम्हाला वेळ लागेल, जर रिस्क घ्यायची असेल तरच, नाही तर पूर्ण वेळ मी तुम्हाला सांगितलं. 2 steel ball of mass 5 kg and 10 kg have the same kinetic energy. Which ball is moving fast? 2 steel ball of 5 kg and 10 kg have the same kinetic energy. Which ball is moving fast? बघू आपण कायनेटिक एनर्जी, हे असं नाही, कायनेटिक एनर्जी इथे काय घेऊ आपण, इथे सांगितलं कायनेटिक एनर्जी सेम आहे, म्हणजे हाफ m1v1 स्क्वेअर इज इक्वल टू हाफ m2v2 स्क्वेअर. ओके. हाफ हाफ कट झाला. m1 किती आहे, 5, v1 स्क्वेअर, m2 किती आहे, 10, v2 स्क्वेअर. ओके. तर आता इथे काय, v1 स्क्वेअर अपॉन v2 स्क्वेअर इज इक्वल टू 10/5, म्हणजे किती, 1/2. तर हे जर क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं तर हे काय येईल, 2v1 स्क्वेअर इज इक्वल टू v2 स्क्वेअर. ओके. म्हणजे काय येईल, इथे जी v1 ची व्हॅल्यू आहे, सॉरी काहीतरी हुकत आहे, हे 1/2 नाही, 2/1 येईल, 5 दुनी 10. ओके. तर मग इथे काय येईल, v1 स्क्वेअर इज इक्वल टू 2v2 स्क्वेअर. ओके. म्हणजेच काय, v1 ची जी व्हॅल्यू व्हेलॉसिटी आहे ती v2 पेक्षा काय राहील, जास्त राहील, दुप्पट आहे ना म्हणून. तर काय येईल, 5 किलो म्हणजे कोणता वेगाने फिरेल, द 5 kg बॉल इज मुव्हिंग फास्ट. बरोबर आहे. चला नेक्स्ट. The energy contained in an object due to the change in the position and shape is called. वस्तूची स्थिती आणि आकार बदल झाल्यामुळे त्यात समाविष्ट झालेल्या असलेल्या ऊर्जेला काय म्हणतात. मी काय सांगितलं, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, mgh. जिथे त्याची स्थिती आली म्हणजे हाईट आली, म्हणजेच इथे पोझिशन आणि शेप ह्या दोन गोष्टी आल्या, म्हणजेच कोणती ऊर्जा आली तिथे, स्थितीज ऊर्जा. ओके. म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी. नेक्स्ट. देर इज बॉडी फॉलिंग फ्रॉम माउंटेन हॅज. एखादी बॉडी आहे ती माउंटेन वरून फॉल होत आहे. आता इथे मी तुम्हाला एक चार्ट घेऊन तुम्हाला दाखवलं, हा बॉल आहे, हा माउंटेन वरून आपण सोडला तर तिची पोटेन्शियल एनर्जी कमी होत जाईल आणि ही निळ्या बघा कायनेटिक एनर्जी वाढत जाईल. स्टार्टिंगला पोटेन्शियल एनर्जी फुल असते आणि कायनेटिक एनर्जी 0 असते. जसं जसं हा बॉल खाली येईल तशी तशी याची कायनेटिक एनर्जी वाढत जाईल आणि पोटेन्शियल एनर्जी कमी होत जाईल. म्हणजेच पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जी हे जेव्हा तो पर्वतावरून खाली पडत आहे तेव्हा त्याच्या शरीरामध्ये स्थितीज आणि गतिज ऊर्जा दोन्हीही असतात. दिसलं तुम्हाला, ह्या दोन्ही आहे. ओके. या डायग्रामच्या नावाने तुम्हाला जास्त लक्ष करेल म्हणून ते तुम्हाला सांगितलं. चला नेक्स्ट. An object moving with mass 2 kg throw upward with the initial velocity 20 meters per second. After 2 seconds, its kinetic energy will be. हा प्रश्न खूप चांगला आहे. क्वेश्चन आहे, an object with the mass of 2 kg throw upward
with the initial velocity 20 मीटर पर सेकंड. आफ्टर 2 सेकंड इट्स कायनेटिक एनर्जी विल बी. 2 किलो वस्तुमानाची एक वस्तू 20 मीटर प्रति सेकंदाच्या सुरुवातीच्या म्हणजे इनिशियल वेगाने वर फेकली जाते. 2 सेकंदानंतर तिची गतीज ऊर्जा काय असेल? तर नेमका आता यासाठी आपल्याला जो न्यूटन्स लॉ आहे, न्यूटन्स फर्स्ट लॉ, तो वापरायचा आहे. तर तो v इज इक्वल टू, दिसत आहे ना, u मायनस जी टी, u मायनस जी टी. ओके. व्हेलॉसिटी आपल्याला विचारली आहे. इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे त्यांनी सांगितलं 20 मीटर पर सेकंद, बरोबर आहे. मायनस जी ची व्हॅल्यू काय, काही नाही सांगितलं म्हणून 10 घेऊ. ओके. आणि टाइम किती सांगितलं आहे, 2 सेकंदानंतर. 20 मायनस 20 किती झाली, 0. म्हणजेच 2 सेकंदानंतर त्या वस्तूची, जी वस्तू आहे आपण इथून अशी वर फेकली, तर 2 सेकंदानंतर तिची व्हेलॉसिटी किती होऊन जाईल, 0. ओके, कळालं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट विल बी द कायनेटिक एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट वेइंग 20 kg मूव्हिंग ॲट अ स्पीड ऑफ 5 मीटर पर सेकंड. 22 किलो वजनाची वस्तू 5 मीटर प्रति सेकंद गतीने गतिमान असताना गतीज ऊर्जा किती असेल? गतीज ऊर्जा फॉर्म्युला काय आहे, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. हाफ मास किती आहे, 22 kg. व्हेलॉसिटी किती आहे, 5 मीटर पर सेकंड, म्हणजे 5 × 5 11. हे किती आहे, 25. याचं कसं सांगितलेलं आहे मी, 11ने कोणत्या संख्येला गुणाकार करायचा असलं तर किती, ही 5 आहे, त्याच्या तसं 5 आणि 2 7 आणि 2 275 काय जूल आहे का, ऑप्शन ए. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द कायनेटिक एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट इज 120 जूल अँड इट्स मास 15 kg. फाइंड द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट. एक वस्तूची गतीज ऊर्जा 120 जूल आणि वस्तुमान 15 किलो आहे, तर वस्तूचा वेग काढा. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी दिली 120 जूल, हाफ मास किती आहे, 15 kg, व्हेलॉसिटी विचारली. ओके. तर 15 याला भाग जाईल, 15 8 20 असे, 8 हा 2 इकडे गेला, 8 2 16, व्ही स्क्वेअर 16 इज इक्वल टू व्ही स्क्वेअर. म्हणजे काय, व्हेलॉसिटी किती आली, 4 मीटर पर सेकंद. 4 मीटर पर सेकंद, ऑप्शन ए. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघू. ए बुलेट, ऍक्च्युली बुलेट आहे, मी इथे ॲरो दाखवला, तर समजून घ्या. आपण इथे ॲरो जरी म्हटलं असतं तरी चाललं असतं. तर ए बुलेट फायर्ड फ्रॉम अ गन गोज डीप इनसाइड द टार्गेट बिकॉज इट हॅज. बंदुकीतून सुटलेली गोळी लक्ष्यामध्ये खोलवर आत जाते कारण तिच्यात कोणती ऊर्जा असते, तर कोणती ऊर्जा असते, हा बाण ताणला, इथं झाली पोटेन्शियल एनर्जी, आणि तो जर रिलीज केला, हा असा सोडला, तर इथं कोणती एनर्जी झाली, कायनेटिक एनर्जी, म्हणजे गतीज ऊर्जा. ओके, ऑप्शन डी. नेक्स्ट, व्हॉट इज द कायनेटिक एनर्जी ऑफ बुलेट व्हेन अ बुलेट इज फायर्ड फ्रॉम गन. जेव्हा बंदुकीतून गोळी झाडली जाते तेव्हा गोळीची गतीज ऊर्जा किती असते, बंदुकीपेक्षा कमी, अनंत, बंदुकीपेक्षा जास्त, की बंदुकीच्या समान, तर ती बंदुकीपेक्षा जास्त असते, म्हणूनच ती तितक्या स्पीडनं बंदुकीतून निघते. ओके. तिची कायनेटिक एनर्जी कशी असते, बंदुकीपेक्षा जास्त असते. नेक्स्ट, व्हॉट डज द मेकॅनिकल एनर्जी इज इक्वल. यांत्रिक ऊर्जा कशा समान असते, तर मेकॅनिकल एनर्जी मी दिला एम लिहितो, ही असते कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, या दोघांची ऍडिशन, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणजे गतीज ऊर्जा आणि स्थितिज ऊर्जाची बेरीज, म्हणजेच काय होते, यांत्रिक ऊर्जा म्हणजे मेकॅनिकल एनर्जी. लक्षात ठेवा, खूप वेळा प्रश्न आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग एनर्जी इज नॉट ट्रू. ऊर्जेबद्दल खालीलपैकी कोणते विधान खरे नाही. ऊर्जा ही भौतिक वस्तू नाही. ऊर्जा हे कार्य करण्याच्या क्षमतेचे मोजमाप आहे.
ऊर्जा अनेक ठिकाणी साठवली जाते आणि मोजली जाऊ शकते. रूपांतरण दरम्यान बाहेर पडणारी ऊर्जा निर्वात व्हॅक्यूम मध्ये जाते. एनर्जी इज नॉट अ फिजिकल क्वांटिटी सबस्टन्स. बरोबर आहे. एनर्जी इज मेजर ऑफ द ॲबिलिटी टू परफॉर्म अ टास्क ऑर वर्क. बरोबर आहे. एनर्जी कॅन बी स्टोअर्ड अँड मेजर्ड इन मेनी वेज. बरोबर आहे. द एनर्जी रिलीज ड्युरिंग कन्व्हर्जन गोज इन टू द व्हॅक्यूम. हे चुकीचं आहे. ओके. निर्वात मध्ये एनर्जी जाते. हे जे ऑप्शन आहे, ऑप्शन डी, हे चुकीचं आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघू. व्हॉट इज द रॉंग स्टेटमेंट अबाउट कायनेटिक एनर्जी? ड्युरिंग स्टॅटिक स्टेट द एनर्जी कंटेन इन द ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज कायनेटिक एनर्जी. जेव्हा ते स्थितीत असते, रेस्टमध्ये असते किंवा स्थितीत असते, स्टॅटिक स्टेटमध्ये असते, तेव्हा त्याच्यामध्ये जी एनर्जी असते कायनेटिक एनर्जी म्हणतो का? नाही, आपण तेव्हा त्याला पोटेन्शियल एनर्जी किंवा स्थितीज ऊर्जा असं म्हणतो. तर पहिलेच ऑप्शन चुकीचं आहे. द एनर्जी रिसिव्ड बाय अन ऑब्जेक्ट बेस ऑन इट्स स्पीड इज नोन एज अ कायनेटिक एनर्जी. बरोबर आहे. स्पीडच्या बळशावर जी असते तिला कायनेटिक एनर्जी म्हणतो. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ mv स्क्वेअर. मुव्हिंग ऑब्जेक्ट हॅव कायनेटिक एनर्जी. मुव्हिंग ऑब्जेक्टला कायनेटिक एनर्जी असते. मराठीत बघू. गतीज ऊर्जेबद्दल कोणते विधान चुकीचे आहे? स्थिर अवस्थेत असलेल्या वस्तूमध्ये गतीज ऊर्जा म्हणून ओळखली जाते. चुकीचं आहे. त्याला स्थितीज ऊर्जा म्हणतो. बी. वस्तूच्या वेगावर आधारित तिला प्राप्त होणारी ऊर्जा म्हणजे गतीज ऊर्जा. बरोबर आहे. गतीज ऊर्जेचा फॉर्म्युला हाफ mv स्क्वेअर. बरोबर आहे. गतिमान वस्तूची गतीज ऊर्जा असते. बरोबर आहे. ऑप्शन ए हे चुकीचं आहे. नेक्स्ट पुढे जाऊ. An object moving with a uniform velocity 4 मीटर पर सेकंद has kinetic energy 120 जूल. Find the mass. 4 मीटर पर सेकंदाने एक समान वेगाने फिरणाऱ्या वस्तूची गतीज ऊर्जा 120 जूल आहे. वस्तुमान विचारला आहे. फॉर्म्युला कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर. गतीज ऊर्जा किती आहे? 120 जूल. 1/2. मास माहिती नाही. व्हेलॉसिटी किती आहे? 4 मीटर पर सेकंद. 4चा स्क्वेअर. 2 इकडे गेला. 120 गुणिला 2. 4 गुणिला 4. ओके. 2 हा झाला. कटला. 60. 15. मास काय? 15. मास कशामध्ये असतं? केजी मध्ये. ऑप्शन बघा. केजी मध्ये एकच ऑप्शन होतं. तर आपण हे न बघताही हे टिक करून समोर निघून गेलो असतो तरी चाललं असतं. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा. The kinetic energy of an object mass m moving with speed 5 meter per second in 25 joule. What will be the kinetic energy when its speed will be double? The kinetic energy of an object mass m moving at a speed 5 meter per second. किती आहे? 25 जूल. What will be its kinetic energy when its speed will be double? तर एक कायनेटिक एनर्जी आहे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असते हाफ mv स्क्वेअर. किती दिली आहे? 25 जूल. 1/2. मास दिलेला आहे का? नाही. व्हेलॉसिटी किती आहे? 5 मीटर पर सेकंद स्क्वेअर म्हणजे 5चा स्क्वेअर. तर हे किती येईल? 25 दुने 50 आणि 25 म्हणजे हे किती येईल? 2 kg. हे मास येईल त्याचं. सेम. आता चला नेक्स्ट विचारलं त्यांना कायनेटिक एनर्जी किती राहील? हाफ मास तितकंच आहे म्हणजे 2 kg आहे आणि हे डबल केली आहे. स्पीड डबल केली आहे. बरोबर. 10. 2 कटला. जाऊ किती? 100 जूल. 100 जूल. ऑप्शन ए. बघा इथे जूल मध्ये 2 ऑप्शन आहे म्हणजे 2 तर आधीच कटले होते. तर 2 आपल्याला सोपी जाईल. जर का एखाद्या वेळेस तुमच्याजवळ घाई झाली आणि वेळ नसेल तर अशा कंडिशनला तुम्ही हे रिस्क घेऊन समोर जाऊ शकता. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघू. व्हॉट इज द चेंज इन द टोटल एनर्जी ऑफ अ बॉडी फ्रीली फॉलिंग फ्रीली टुवर्ड द अर्थ? पृथ्वीकडे मुक्तपणे पडणाऱ्या वस्तूच्या एकूण ऊर्जेमध्ये काय बदल होईल? एकूण ऊर्जेमध्ये काहीही बदल होत नसते. म्हणजे ती बदल होत नाही. सुरुवातीला घट होईल, नंतर वाढत जाईल, ती वाढेल, ती कमी होईल. तर कोणती म्हटलं त्यांनी? एकूण ऊर्जा. एकूण ऊर्जेत काहीही बदल होत नसतो. ओके. हा, जर कायनेटिक एनर्जी म्हटलं असतं तर आपण ती वाढत जाईल असं म्हटलं असतं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. हा, हे इथे तुम्हाला हे बघा, हे डायग्रामवरून समजेल की एकूण ऊर्जा जर पोटेन्शियल एनर्जी कमी झाली तर कायनेटिक एनर्जी वाढेल. तर ही जी एकूण ऊर्जा आहे ना, याच्यात म्हणजे दोघांमध्ये काहीच फरक होत नाही. म्हणजे ती आपण म्हणतो ना, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉइड.
ते लागत असतं. ओके, पुढचा प्रश्न बघा. जस्ट बिफोर हिटिंग द अर्थ द कायनेटिक एनर्जी ऑफ अन ऑब्जेक्ट ऑफ मास 2 kg इज 400 जूल ॲट विच हाईट इट वॉज ड्रॉप्ड. आपल्याला विचारलं आहे त्यांनी, तर आपण हे बघू. बघा, तर इथे लागेल आपला एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. बरोबर आहे. तर जेव्हा बिफोर ते ग्राउंडला म्हणजे इथून तो बॉल सोडला आणि बिफोर ग्राउंडला हिटिंगच्या आधी ही जी एनर्जी राहील आणि ही इथे पोटेन्शियल एनर्जी राहील, हे दोन्ही सारखे राहतील. आत्ताच आपण टेबल बघितला होता, तो बार खाली जाताना आणि वर जाताना. तर अशा कंडिशनला काय असतं, पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू कायनेटिक एनर्जी असते. तर आपण पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला घेऊन सॉल्व्ह करू. mgh, मास किती आहे 2, एनर्जी 2 जूल, हाईट दिलेली नाही ती काढायची आहे 20, 400/20 इज इक्वल टू h. किती आलं 20 मीटर. याची किती आली हाईट आली. ओके, ऑप्शन सी. आलं लक्षात येईल. चला पुन्हा एकदा सांगतो. पृथ्वीवर आदळण्यापूर्वी म्हणजे कोणत्या पॉइंटला, इथे जर का बॉल इथून सोडला तर इथे आदळण्यापूर्वी जी एनर्जी राहील ना, तीच एनर्जी या स्टार्टिंगच्या पॉइंटला राहील. ओके, हे लक्षात ठेवू द्या. तर इथे जे पोटेन्शियल एनर्जी राहील तीच या कंडिशनला कायनेटिक एनर्जी म्हणून राहील, आदळण्याच्या एकदम अगोदर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन. ड्युरिंग द फ्री फॉल ऑफ अन ऑब्जेक्ट, एखाद्या वस्तूचा मुक्त पतन दरम्यान म्हणजे मुक्तपणे ती पळत आहे. पतन हे खूप स्टँडर्ड शब्द झाला, पण असं नाही, ती मुक्तपणे खाली पळत आहे. तर तशा वेळेस कायनेटिक एनर्जी इन्क्रीज, द पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज, द कायनेटिक एनर्जी डिक्रीज, देर इज नो चेंज इन द कायनेटिक एनर्जी. मी काय सांगितलं, ही फ्रीली फॉल होत आहे, तर अशा कंडिशनला कायनेटिक एनर्जी म्हणजे गतीज ऊर्जा वाढेल. एखादी वस्तू मुक्तपणे जर खाली पडत आहे तर तशा कंडिशनला तिची कायनेटिक एनर्जी काय होईल, वाढेल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. नाही बघा, द व्हेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट मुव्हिंग ॲट सर्टन हाईट इज इन्क्रीज 4 times, then what will be the change in the potential energy of an object. तर आता बघा काय सांगितलेलं, व्हेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट इज मुव्हिंग अट अ सर्टन हाईट इज इन्क्रीज. काय इन्क्रीज केलं, व्हेलॉसिटी इन्क्रीज केली. तर पोटेन्शियल एनर्जी मध्ये काय फरक होईल हे विचारलंय. एका विशिष्ट उंचीवरून गतिमान वस्तूचा वेग 4 पट वाढवला तर वस्तूची संभाव्य ऊर्जेमध्ये स्थितीज ऊर्जेमध्ये किंवा काय म्हणजे पोटेन्शियल एनर्जीमध्ये काय बदल होईल. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू mgh. इथे कुठे व्हेलॉसिटी आली का, नाही. व्हेलॉसिटीचा इफेक्ट कायनेटिक एनर्जीवर होतो, म्हणून स्थितीज ऊर्जा म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ही कॉन्स्टंट राहील, त्याच्यात काहीही बदल होणार नाही. हा छान प्रश्न होता कन्फ्युजन करण्यासाठी, ग्रुप टी 2018 मध्ये आलेला. नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट वुड एनर्जी बी कन्व्हर्टेड व्हाईल सायकलिंग. सायकल चालवताना ऊर्जा कशी रूपांतरित होते. स्थितीज ऊर्जेचे रूपांतर स्थायी ऊर्जेत होते, रासायनिक ऊर्जेचे रूपांतर स्थायी ऊर्जेत होते आणि नंतर गतीज ऊर्जेत होते. रासायनिक ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये होते, यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर गतीज ऊर्जेत होते. एक सायकल आहे आणि आपण एक पर्सन ती सायकल चालवत आहे. तर स्टार्टिंगला काय होईल, एक तिच्या आतमध्ये जी केमिकल एनर्जी त्याचं रूपांतर त्याच्या स्नायू म्हणजे मस्क्युलर एनर्जीमध्ये होईल. केमिकल एनर्जीचं मस्क्युलर एनर्जीमध्ये होईल आणि मस्क्युलर एनर्जी नंतर ती आपण त्याला पायडलिंग करू त्याच्यामुळे ती कायनेटिक एनर्जीमध्ये रूपांतरित होईल, म्हणजे तिथून आपण त्याची स्पीड बघू. ओके, तर ऑप्शन बी याचा करेक्ट आन्सर राहील. नेक्स्ट, an object is dropped from a certain height to the ground. When it touches the ground, it will be contain थर्मल एनर्जी, केमिकल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल. एखादी वस्तू विशिष्ट ऊर्जेवरून जमिनीवर टाकली जाते तेव्हा ती जमिनीला स्पर्श करते, तेव्हा तिच्यात कोणती ऊर्जा असेल. ही बघा, हे कसं आहे, ही ती ऊर्जा आहे, हा तो बॉल आहे. ओके, सॉरी दिसत आहे, आणि हा इथून असा इथपर्यंत दाखवला आहे. ओके, दिसत आहे ना. इथे त्या बॉलला इथे तो होल्ड होता, म्हणजे एका पोझिशन होता, तर इथे कोणती एनर्जी होती, इथं पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा.
जेव्हा तो बॉल इथून पडतो खाली आणि या ग्राउंडला इथे येऊन टच होईल, तर मी तुम्हाला सांगितलं इथे कोणती एनर्जी मॅक्झिमम राहील, इथे राहील कायनेटिक एनर्जी. कळलं? जेव्हा बॉल इथे सोडला, इथे सर्वात हायेस्ट पोटेन्शियल एनर्जी होती. जेव्हा नेमका इथे एकदम खाली इथे टच व्हायला येईल, तेव्हा इथं त्याच्यात कोणती राहील मॅक्झिमम एनर्जी, तिथे कायनेटिक एनर्जी राहील. बरोबर आहे. आणि जेव्हा तो इथे येऊन रेस्ट झाला, म्हणजे इथे येऊन थांबला, तेव्हा त्याच्यात पुन्हा कोणती एनर्जी होईल, पोटेन्शियल एनर्जी हाय होईल. ओके, इथे पोटेन्शियल एनर्जी हाय राहते आणि या पॉइंटला कायनेटिक एनर्जी अशी हाय राहते. तर उत्तर काय राहील याचं, गतीज ऊर्जा. ओके, नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे, द इज नोन एज द स्ट्रेंथ अँड ऑब्जेक्ट. ला वस्तूची ताकद म्हणून ओळखले जाते, एनर्जीला वस्तूची स्ट्रेंथ म्हणून ओळखले जाते. चला जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट टाइप ऑफ एनर्जी चेंज ड्युरिंग द रेन? मेकॅनिकल एनर्जी is converted into kinetic energy, muscular energy converted into mechanical energy, chemical energy converted into kinetic energy, potential energy converted into kinetic energy. पावसादरम्यान कोणत्या प्रकारच्या ऊर्जेत बदल होतो? यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेत रूपांतर होते. दुसरं आहे स्थायी ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर होते. तिसरा आहे रासायनिक ऊर्जेचे गतिज ऊर्जेत रूपांतर होते. आणि चौथा आहे स्थितीज ऊर्जा म्हणजे पोटेन्शियल एनर्जीचे रूपांतर कायनेटिक एनर्जी मध्ये होते. तर बघा, हे क्लाउड असतात म्हणजे ढग असतात, इथे पाणी साठलेलं असते. ओके, तर या पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कशात होईल, इथून कायनेटिक एनर्जी मध्ये होते. ओके, कळाल? चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन आन्सर द्या. हे मी एक गिफ्ट घेतलं होतं जे आहे. चला, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ अ पोटेन्शियल एनर्जी? खालीलपैकी कोणते स्थितीज ऊर्जेचे किंवा संभाव्य ऊर्जेचे उदाहरण आहे? ब्रिक्स प्लेस इन द रूफ ऑफ द हाऊस, पोटेन्शियल एनर्जी आहे. बरोबर आहे. स्प्रिंग ऑफ अ क्लॉक व्हेन इट रोटेट, कॉम्प्रेस स्क्रीन, पोटेन्शियल एनर्जी आहे. स्टोअर्ड वॉटर इन द एलिव्हेटर रिझर्व्हर अंडर द वॉटर सप्लाय सिस्टीम, हे पण आहे आणि हे पण आहे. ओके, छतावर, घराच्या छतावर ठेवलेले विटा, पोटेन्शियल एनर्जी. घड्याळाची फिरणारी स्प्रिंग, पोटेन्शियल एनर्जी, तिच्या स्प्रिंग मध्ये स्टोअर एनर्जी केलेली असते. दाबलेली स्प्रिंग, बरोबर आहे. आणि पाणी पुरवठा प्रणालीच्या अंतर्गत उंचावर असलेल्या जलाशयातील साठवलेले पाणी, बरोबर आहे. पूर्ण उत्तर काय याचं, ए बी सी डी हे चारही ऑप्शन काय आहे, बरोबर आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. अन ऑब्जेक्ट कॅपेबल टू परफॉर्मिंग वर्क हॅज, कार्य करण्याच्या सक्षम असलेल्या वस्तूत काय असते? त्यामध्ये काय असते, ऊर्जा असते, एनर्जी असते. चला, सोपी प्रश्न होता. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स? खालीपैकी कोणते विधान चुकीचे आहे? दाबलेल्या स्प्रिंग मध्ये संभाव्य ऊर्जा, स्थितीज ऊर्जा असते. बरोबर आहे, बरोबर आहे. उंचावलेल्या हातोड्यात पोटेन्शियल एनर्जी म्हणजे संभाव्य ऊर्जा, स्थितीज ऊर्जा असते. बरोबर आहे. धरणाच्या पाण्यात गतीज ऊर्जा असते, हे सोडून देऊ. गतिमान कारमध्ये गतीज ऊर्जा असते, हे बरोबर आहे. आता इथे धरणाच्या पाण्यात म्हणजे धरणाच्या साठवलेल्या पाण्यात पोटेन्शियल एनर्जी असते, म्हणून आपण सॉरी हा, पोटेन्शियल म्हणजे साठवलेल्या पाण्यात कोणती राहील, पोटेन्शियल एनर्जी. पण जर का असा प्रश्न झाला की धरणाच्या वाहत्या पाण्यात, धरणातून सुटणाऱ्या वाहत्या पाण्यात कोणती ऊर्जा असते, तेव्हा गतीची ऊर्जा बरोबर राहिलं असतं, कायनेटिक एनर्जी. पण इथे विचारलं आपल्याला धरणाच्या पाण्यात म्हणजे साठवलेल्या पाण्यात कोणतं आहे, तर गतीज ऊर्जा, चुकीचं आहे. ह्याच्यात कोणती असते, पोटेन्शियल एनर्जी, स्थितीज ऊर्जा. ओके, चला ऑप्शन सी आहे चुकीचं आहे. पुढचा, अन ऑब्जेक्ट वॉज थ्रो व्हर्टिकली अपवर्ड. एक ऑब्जेक्ट आहे म्हणजे बॉल आहे, असा व्हर्टिकली अपवर्ड फेकला आपण, अँड रिच अ मॅक्झिमम हाईट पर्यंत पोहोचला. ही मॅक्झिमम हाईट आहे एच फ्रॉम द ग्राउंड. व्हाईल गोईंग ओव्हर इट व्हेन ऑब्जेक्ट ॲट 1/4 ऑफ हाईट विल सेव्ह. मराठीत बघू. जर एक वस्तू उभ्या दिशेने वर फेकली आणि ती जमिनीपासून एच उंचीवर पोहोचली, त्यावरून जाताना एचच्या एका 4 उंचीवर असलेल्या वस्तूमध्ये काय असेल? जर ही 1/4 हाईट पर्यंतच
फेकली असती तर काय झालं असतं, तर त्याची पोटेन्शियल एनर्जी लेस असते आणि कायनेटिक एनर्जी जास्त असते. जर असं असतं की हाईट 1/4 पर्यंतच असती, जी हाईट आहे त्याच्या जर 1/4 पर्यंत जर ही वस्तू असती, तर अशा कंडिशनला काय असतं, इथपर्यंत काय झालं, इथपर्यंत पोचता पोचता तिची कायनेटिक एनर्जी पूर्ण संपून गेली आणि पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम झाली आणि कायनेटिक एनर्जी 0 झाली या पॉइंटला, बरोबर आहे. पण जर का या पॉइंटला असतं तर इथे कायनेटिक एनर्जी मॅक्स असते, म्हणजे जास्त असती कशापेक्षा, कायनेटिक एनर्जी जास्त असते कशापेक्षा, पोटेन्शियल एनर्जीपेक्षा, बरोबर आहे. तर इथं काय आहे, लेस पोटेन्शियल एनर्जी अँड मोर कायनेटिक एनर्जी, कमी स्थितीज ऊर्जा आणि जास्त गतीज ऊर्जा. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द व्हॉट इज द फ्रंट व्हॉट इज द फॉर्म ऑफ एनर्जी दॅट इज नॉट जनरेटेड व्हेन रायडिंग अ बायसिकल. सायकल चालवताना कोणत्या प्रकारची ऊर्जा निर्माण होत नाही, रासायनिक ऊर्जा, उष्णता ऊर्जा, यांत्रिक ऊर्जा की गतीज ऊर्जा. नॉट जनरेटेड, होत नाही, कोणती ऊर्जा जनरेट होत नाही. तर तिथे हीट एनर्जी पण होते, कायनेटिक एनर्जी पण होते, मेकॅनिकल एनर्जी पण होते, कारण की पोटेन्शियल एनर्जी असते म्हणून. ओके, तर कोणती ऊर्जा तिथे कोणती ऊर्जा होत नाही तिथे, केमिकल एनर्जी म्हणजे रासायनिक ऊर्जा ही तयार होत नाही. कारण की नेमकं काय असतं की जी केमिकल एनर्जी म्हणतो का नाही आपण, तर केमिकल एनर्जीचं नेमकं काय म्हणणं असतं की ज्याच्यापासून एक प्रकारच्या सब्जेक्टचं ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे चेंज झाली ती ती वस्तू किंवा तो सब्जेक्ट कशामध्ये, एका अशा दुसऱ्या सबस्टन्समध्ये कोणत्या तरी नवीन प्रकारच्या, सॉरी, केमिकलमध्ये काय होतं, एक ऑब्जेक्टचं ट्रान्सफॉर्मेशन होतं दुसऱ्या नवीन ऑब्जेक्टमध्ये. मग त्या तशा कंडिशनला आपण त्याला काय म्हणतो, त्याला केमिकल एनर्जी मध्ये झालं असं म्हणतो. तर इथे असं काही झालं का, नाही. तर म्हणून या प्रश्नामध्ये